नमस्कार मित्रांनो. आज बांगलादेशमध्ये किती कांदा गाडी निर्यात झाली आणि निर्यात ही सुरू राहील का बंद होईल? कारण सध्या बांगलादेशमध्ये एक आंदोलन, खूप मोठा हिंसाचार सध्या सुरू आहे आणि येणाऱ्या काळात कांद्याची आवक जी आहे ते आपल्या महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये कशी राहील आणि जो सध्या नवीन कांदा जो मार्केटमध्ये येतोय तो आवक कधीपर्यंत कमी होईल, कधी वाढेल, याविषयी माहिती घेऊयात. आणि सध्या कांद्याला मागणी ही आणखीन वाढण्याची शक्यता आहे आणि कांदा भावसुद्धा कसे राहतील याविषयी आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. नमस्कार मित्रांनो, आज वार आहे, रविवार. बरेच कांदा मार्केट हे आज लिलावासाठी बंद असतात. आज फक्त चेन्नई मार्केट तेवढं चालू होतं, अन्यथा जास्तीत जास्त मार्केट हे बंदच राहतात, कारण रविवारी सुट्टी असते. पण मित्रांनो, आजसुद्धा बांगलादेशमध्ये बराच कांदा हा निर्यात झाला आहे. तो म्हणजे घोडडंगा बॉर्डर आहे, येथून आज तब्बल 68 गाडी ही निर्यात झाली आहे. हेली बॉर्डर येथून सुद्धा निर्यात झालेली आहे. पण जे सोना मस्जिद बॉर्डर आहे येथून फक्त निर्यात झालेला अपडेट फक्त आलेलं नाही. आणि जे मेहंदीपूर बॉर्डर आहे येथून सुद्धा काही गाड्या ही निर्यात झालेल्या आहे. म्हणजे आजसुद्धा कांदा गाडी ही निर्यात झालेली आहे आणि निर्यात ही सुरू आहे. हे फक्त सुरुवातीला आपल्याला सांगायचं होतं. आणि त्याला बाजारभाव जर पाहिला तर सध्या बाजारभाव फक्त कमी झालेला पाहायला मिळतो आहे. तो म्हणजे 46 रुपये एवढा नाशिकचा कांदा जो निर्यात झाला त्याला बाजारभाव जो आहे तो मिळाला आहे 46 रुपयेपर्यंत. आणि कमीत कमी 42 रुपयेपासून जे गोल्टी कांदा आहे त्याला 4200 रुपये एवढा आपल्या भारतीय रुपयानुसार भाव मिळाला आहे. आणि मोठ्या कांद्याला 4600 रुपयेपर्यंत एवढा बाजारभाव जो आहे तो मिळत आहे. म्हणजे मित्रांनो, एवढं सांगायचं होतं की कांदा हा सध्या निर्यात चालू आहे आणि निर्यात होत आहे. आता माहिती घेऊयात की निर्यात सुरू राहील का बंद होईल, याविषयी थोडक्यात माहिती घेऊयात. सध्या बांगलादेशमध्ये आपल्या देशाविरोधी आणि आपल्या सरकारविरोधी सध्या निदर्शने आणि बरेच सुरू आहेत, आंदोलने सध्या सुरू आहेत. पण मित्रांनो, सध्या बांगलादेशमधील जे हिंसाचार आंदोलने सुरू आहेत याचा आपल्या निर्यातीवरती परिणाम होण्याची शक्यता थोडी आहे. कारण जे सोना मस्जिद आहे येथून कुठलाही कांदा कुठल्याही प्रकारे निर्यात झालेला नाही असं अपडेट मिळतं आहे. पण जे घोडडांगा बॉर्डर आहे आणि हेली बॉर्डर आहे येथून मात्र निर्यात सध्या चांगली सुरू आहे. ते म्हणजे हळद निर्यात होत आहे, लाल मिरची, हिरवी मिरची, कांदा हा एक्सपोर्ट होतो आहे. आणि पुन्हा अद्रक, टमॅटो यासारखे बरेच प्रोडक्ट हे सध्या मागील 3 दिवसापासून तिथं हिंसाचार चालू आहे, गोंधळ चालू आहे, तरीही निर्यात ही सध्या सुरू आहे. पण जे सोना मस्जिद बॉर्डर आहे येथून मात्र सध्या निर्यात ही कमी पाहायला मिळते आहे. यावरून मित्रांनो आपण अंदाज घेऊ शकतो की सध्या तरी निर्यात सुरू आहे आणि सुरू राहील असं वाटतं. पण सध्या जर आणखीन गोंधळ वाढला तर आपल्या देशाविरुद्ध आणखीन त्यांनी जर काही हालचाल केली तर निर्यात ही थांबू शकते. पण जर काही गदारोळ नाही झाला तर निर्यात आणखीन वाढण्याची शक्यता आहे. कारण त्या सरकारला गरज आहे आपल्या कांद्याची. पुन्हा जे वेगवेगळे जे भातसारखे, तांदूळसारखे जे प्रोडक्ट आहेत आपल्या भारताकडून त्यांना अन्नधान्य जे आहे ते पुरवलं जातं. त्यामुळे आयात जे आहे ते हा देश जो आहे तो बंद करणं अशक्य आहे. त्यामुळे निर्यात जे आहे ते सुरू राहील असं वाटतं. आज थोड्या वेळापूर्वी निर्यातदार यांच्याशी संपर्क साधला. निर्यातदार म्हणत आहेत की त्यांना आपल्या कांद्याची गरज असतानासुद्धा त्यांनी त्यावेळेस घेतला नाही कांदा. पण आता अचानक त्यांनी 15 आणि 16 तारखेला 575 एवढा कांदा आयात करण्यासाठी सुरू केलं होतं. पण तेवढा कांदा त्यांना पोचला नाही. पण त्यानंतर त्यांनी 18 तारखेपासून बांगलादेशमध्ये गदारोळ सुरू झाला. पण याच्यावरून सांगू शकतो की त्या सरकारला जे आहे ते कांदा भरपूर सारा आयात करून स्टॉक करून बंद करायचा असं त्यांचा काही प्लॅन होता. पण तेवढं करू शकलं नाही. तेवढा कांदा हा जो आहे तो निर्यात होऊ शकला नाही, म्हणजेच आयात हा बांगलादेशमध्ये होऊ शकले नाही. पण सरकारचा सुद्धा अगोदरच ऑलरेडी अल्टिमेट ठरला होता. त्यांनी प्लॅनिंगसहित सध्या तिथं गदारोळ जो आहे तो सुरू आहे. पण आपल्याला याच्याशी काही देणंघेणं नाही. पण मित्रांनो, एवढं मात्र सांगू शकतो की आपल्या कांद्याला योग्य असा दर मिळत असताना तो म्हणजे 2023ला एक नंबर असा चांगला बाजारभाव मिळत होता. 4-5 हजार रुपये भाव सुरू होता 2023ला. पण 7 डिसेंबरला आपल्या भारत सरकारला झोप लागेना आणि त्यांनी 7 डिसेंबरला निर्यात बंदी ही केली आणि 8 तारखेपासून 1,500-2,000 हजार रुपयेवरती भावाला निम्म्यावरती भाव ढासळला. आणि पुन्हा मागीतल्या वर्षीसुद्धा अमित शहा यांनी काहीतरी वक्तव्य केलं आणि तेव्हापासून सुद्धा कांद्याचा बाजारभाव जे तो ढासळले. तेव्हापासून मित्रांनो
कांद्याला योग्य असा दर मिळत नाही. पण मागीतल्या बऱ्याच वर्षापासून पाहतोय, जसे की निर्यात बंदी असेल, निर्यात शुल्क असेल किंवा अन्य कुठलंही काहीच ना काही मध्यस्थी असतं आणि कांदा भाव पाडण्यासाठी कोणी ना कोणी दबाव आणतं आणि कांदा हा भाव जो आहे तो कमी होतो. जसे की आवक वाढली म्हणतात, पुन्हा सुट्टी आली म्हणतात, 4 दिवस सुट्टी येते, पुन्हा कांद्याचा बाजारभाव जो आहे तो पडतो. म्हणजे आपल्या कांद्याला योग्य असा दर आत्तापर्यंत सुरळीत असा कधीही राहू शकला नाही. पण मित्रांनो, सध्या बांगलादेशमध्ये निर्यात ही सुरू आहे आणि आणखीन एक कारण म्हणजे सप्टेंबर महिन्यापर्यंत जे लागवडी झाल्या होत्या जुलै महिन्यामध्ये पूर्ण, पण सप्टेंबर महिन्यामध्ये भरपूर सारा पाऊस सुरू झाला. तो ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस हा सुरू होता. म्हणजे जुलै महिन्यामध्ये जे लागवडी झाल्या होत्या त्याचा कांदा सध्या हळूहळू मार्केटमध्ये येतोय. पण पाऊस हा ज्या दिवस सुरू असल्यामुळे त्याची फुगवण क्षमता जी आहे ते ज्या दिवस झाली नाही. काही शेतकऱ्यांच्या 4 महिने झाले असले तरी कांद्याची फुगवण क्षमता झाली नसल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी आणखीन कांदे हे काढले नाहीत. पण हळूहळू आता कांदा हा आवक ही वाढण्याची शक्यता आहे. पण मित्रांनो, 15 जानेवारीपर्यंत जुना कांदा जो आहे तो संपणार आहे आणि त्याच्या अगोदरही संपू शकतो. कारण चाळीसला कांदा सध्या योग्य दर मिळत असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदा हा बाहेर काढला आहे आणि खराब होत असल्यामुळेही त्याला कमी झालेला आहे आवकसुद्धा आणि लवकरच संपण्याची शक्यता आहे. जरी लाल नवीन कांद्याची आवक जरी वाढत असली तरी जुना कांदा संपल्यामुळे काही हरकत नाही. पण सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यामध्ये रोपाचा तुटवडा आणि लागवड ही झाली नसल्यामुळे, कारण पाऊस सुरू असल्यामुळे रानामध्ये कोणाची सरी असेल, बेड असेल किंवा सारा असेल हे बनलेलं नाही. कारण पाऊस ज्या दिवस चालू होता, पुन्हा पाऊस जरी बंद झाला असला तरी आठवडाभर पाऊस बंद झाला नाही. त्यामुळे कुणाचीही कांदा लागवड ही झाली नाही. झाली असली तरी त्यांच्याकडे रोप नव्हतं आणि झाली असली तरी खूपच कमी प्रमाणात झाली आहे. कारण लावणीला आलेले रोपसुद्धा मेलेले आहेत. त्यामुळे कांदा आवक ही फेब्रुवारी महिने म्हणजे निम्म्या 15 जानेवारीनंतर 15 फेब्रुवारीपर्यंत आवक ही कमीच राहण्याची शक्यता आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण ऑक्टोबरच्या नंतर लागवडीसाठी रोप नव्हते आणि त्यानंतर लागवडी केलेला कांदा आणखीन यायला 1.5 महिना लागू शकतो. महिना 1.5 महिना तरी कांदा लागू शकतो. त्यामुळे आवक ही कमीच राहण्याची शक्यता आहे. आणि मित्रांनो, दक्षिण भारतामधून हळूहळू आवक म्हणजेच मागणी सध्या वाढत आहे. जसे की तामिळनाडू इकडल्या साईडला, तामिळनाडू साईडला, उत्तराखंड या साईडला सध्या कांद्याला मागणी सध्या वाढत आहे. त्यामुळे बांगलादेशच नाही तर कुठल्याही अफवेवरती विश्वास ठेवू नका. मागणी ही सध्या आहे आणि कांदा निर्यात होतोय आणि मागणीसुद्धा वाढू शकते आणि भाव आहे परिस्थितीपेक्षा 1-2 रुपयाने सुधारू शकते. पण मित्रांनो, सध्या अफवा आहे बांगलादेश बंद, पण बांगलादेश सध्या सुरू आहे आणि बंद जरी झालं तरी काही हरकत नाही. मित्रांनो, 2019ला ज्यावेळेस निर्यात बंदी होती त्यावेळेससुद्धा कांद्याला योग्य असा दर मिळत होता. त्यावेळेस नाफेडचा कांदा होता. आता सध्यासुद्धा नाफेडचा कांदा आहे. तरी निर्यातीवरती किंवा बाजारभाव कमी होण्यासाठी कुठल्याही दबावाला बळी पडू नका. सध्या निर्यात सुरू आहे आणि 2019चं उदाहरण जर पाहिलं तर निर्यात बंद असतानासुद्धा मार्केट जे आहे ते 15-16 हजार रुपयेपर्यंत गेलं होतं. पण 8 हजार रुपये मार्केट हे बऱ्याच दिवस टिकून होतं. त्यामुळे आवकसुद्धा त्यावेळेस भरपूर होती, तरी मार्केट हे स्थिर होतं. मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होतोय. भेटूयात पुन्हा नवीन माहितीसह. माहिती आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.